हा पटीचा फरक आहे. दुसरं, मोठी माणसंच ती स्टीलची जड बादली घेऊन जाऊ शकतात, एवढी जड असते. छोटी मुलं प्लास्टिकची बादली पाणी भरून झाडांना टाकून पण येतात. म्हणजेच काय, हलक्या फुलक्या कोणीही वापरू शकतील अशा वस्तू. मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं, जसं की स्टीलच्या डब्यामध्ये जेवण घेऊन जा, बरोबर, पण स्टीलच्या डब्यामध्ये भाजी नेली की ती बरोबर भाजी ती सगळ्या वह्यांना लागेल, पुस्तकांना लागेल, त्याला प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून द्यायचे. मी शाळेत असताना तर आमच्या शाळेमध्ये आम्ही डबे घेऊन जायचो. आमच्या वेळेला तो टिफिन बॅग हा काही फार वेगळा मुद्दा नसायचा. आमच्या बॅगा जेवढ्या मोठ्या मोठ्या असायच्या की त्याच्यामध्ये खूप सारे कप्पे कप्पे असायचे. तरी टिफिन बॅग नेली, तरी पण टिफिन बॅग मध्ये वॉटर बॉटल असते, पोळ्यांचा एक डबा असतो, मग भाजीचा डबा, त्यात पण जर लिक्विड भाजी असेल आणि तेलाचा तरंग असेल त्याच्यावरती, तर मग काय तर विचारूच नका, सगळ्या आंघोळच पाहिजे त्या पूर्ण मोठ्या पिशवीची सुद्धा. कारण की स्टील मधनं हे बाहेर पडतं, बरोबर की नाही. मग त्याच्याकरता डब्बा स्टीलचा, झाकण प्लास्टिकचं, असं कॉम्बिनेशन आलंय. बरोबर आहे ना, बरं आहे ना ते जरा. प्लास्टिक मध्ये आपण खाल्लं नाही पाहिजे. प्लास्टिक किती पण चांगलं असेल तरी प्लास्टिकच्या बाटलीत पाणी नाही न्यायचं आणि प्लास्टिकच्या डब्यामध्ये पण जेवण नाही न्यायचं. गरम वस्तू तर न्यायच्याच नाही. दुसरं महत्वाचं, मग ह्या सगळ्याचा आपण एवढा वापर का करतो, जर आपल्याला माहितीये की हे नाही करायचं, ते नाही करायचं? कारण त्याचं विघटन होत नाही. एकदा घेतलेला डब्बा माझ्याकडचा प्लास्टिकचा महिने टिकतो, खराबच होत नाही. हवेतल्या आर्द्रतेचा, उष्णता, पाऊस बिऊस कशाचाच त्याच्यावर परिणाम होत नाही. मस्त ना, एक वॉटर बॉटल घेतली चांगल्या क्वालिटीची तर ती वर्षभर टिकते. टिफिन प्लास्टिकचा 4-5 कप्प्यांचा वर्षभर मस्त वापरता येतो. पाऊस, थंडी, बिंडी, ऊन काही होत नाही त्याला, चांगल्या क्वालिटीचं आपण घेतलं तर. हा, पण आता महत्वाचं असं आहे की हे जे काही प्लास्टिक आहे हे चांगलं जरी असलं ना, तरी पण ते खूप डेंजरस पण आहे. आता ह्या प्लास्टिकला जो हवा तो रंग देता येतो, त्याला आकार देता येतो, उष्णता आणि विद्युतचा तो दुर्वाहक आहे, वायरी बेरींच्या बाहेर तो असतो, वजनाने हलकं असतं, किंमतही कमी असते, कुठेही मिळतं जगामध्ये, तुम्ही कुठे जर तुम्हाला प्लास्टिकच्या वस्तू इझिली मिळतात. पण हेच तर त्याचे सगळ्यात मोठे गैरफायदे आहेत ना, ते विघटित होत नाही, हा सगळ्यात मोठा परिणाम, डेंजरस परिणाम नाही, सगळ्यात डेंजरस त्याचा काय म्हणू आपण, रिझल्ट त्याचं. हे जे काही बनवलंय आपण, ते एकदा बनवलेलं प्लास्टिक संपणारच नाहीये. म्हणजे पृथ्वी संपून जाईल पण हे प्लास्टिक संपणार नाही, अशी परिस्थिती आहे. आणि जो कचरा आपण बनवून ठेवलाय तर आपल्या पुढच्या खूप पिढ्यांपर्यंत आरामात टिकेल, असं चाललंय मस्त आपलं काम. तर हे 2 प्लास्टिकचे प्रकार आपण पाहिले होते आणि त्याचे कुठे कुठे उपयोग होतात ते पण आपण पाहिलं होतं. प्लास्टिक आणि पर्यावरण हा मुद्दा आपण मागच्या वेळेला खूप डिटेलमध्ये बोललो होतो. पर्यावरणाचा सगळ्यात मोठा शत्रू प्लास्टिकच. आपला कितीही मोठा मित्र असला आणि आपल्या रोजच्या किती पण गोष्टी प्लास्टिकने चांगल्या सोप्या केल्या असल्या, तरी हे प्लास्टिक शेवटी पर्यावरणात जातं. आणि ह्या पृथ्वीवर राहणारे आपण एकटेच ह्युमन्स म्हणजे मानव नाही होत. आपल्याबरोबर असंख्य सूक्ष्मजीव आहेत, वनस्पती आहेत, इतर प्राणी आहेत आणि ही पृथ्वी म्हणजे वसुंधरा सगळ्यांचीच आई आहे, हो की नाही. आपणच ह्याच्या त्याच्या वाट्याचं हिसकावून घेतलंय आणि आता त्यांना सगळ्यांना आपण त्रास देतोय. आपण जे काही प्लास्टिकचा कचरा टाकतो समुद्रामध्ये, त्याच्यामध्ये काही जाळ्या असतात, काही बाटल्या असतात, काय काय किती घाण टाकतो आपण सगळे. समुद्राच्या खाली जी काही जीवसृष्टी आहे, म्हणजे त्याला आपण अक्वॅटिक लाईफ म्हणतो, बरोबर, मरीन लाईफ, जे काही आहे, तिथे राहणाऱ्या प्राण्यांना, म्हणजे त्यात फिश असतील, त्यात टर्टल्स असतील, आणखीन कोणी वेगवेगळे प्राणी असतील, त्या सगळ्यांना त्याचा त्रास होतो, ते अडकतात त्याच्यामध्ये. आपल्यासाठी तर तो कचरा आहे, पण त्यांच्यासाठी तो किती मोठा प्रॉब्लेम आहे. दुसरं, त्याचं विघटनच होत नाही, ते समुद्राच्या तळाशी जाऊन ते बसतं तिकडे. काहीही कितीही त्याला पाण्याचा त्याच्यावर दाब असू दे, थंडी, गरमी, ऊन काही असू दे, ते विघटितच होत नाही. किती डेंजरस आहे, इमॅजिन करून बघा. म्हणजेच ते संपणारच नाहीये. आणि मग जिथे ते पडून राहतं तिथे ते सगळीकडे डिग्रेड करून टाकतं. तेव्हा त्याला ऑक्सिजनचा संपर्कच तोडतं की नाही ते. अशा पद्धतीने ते जिकडे जातं तिकडे प्रदूषणच करतं. जाळलं हवेत प्रदूषण, पाण्यात टाकलं जलप्रदूषण, आणि ज्या ठिकाणी जमिनीवर टाकले तिथे त्याचे थरचे थर असे साठेच्या साठे जमा करून ठेवले तर स्थायू प्रदूषण, जिकडे जाईल तिकडे प्लास्टिक प्रदूषणाचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. म्हणून आपण काय करायचं, प्लास्टिक नाही वापरायचं असं म्हणणं चुकीचं आहे. प्लास्टिक वापरू नका रे, मग काय, कुठे किती ठिकाणी तुम्ही प्लास्टिक वापरणार नाही, तुमच्या हातात जे आहे ते तुम्ही करा. माझ्याकडे मी जेव्हा जाते बाहेर तेव्हा माझ्याकडे माझ्या गाडीमध्ये एक पिशवी असते. ती खूप मोठी पिशवी आहे. ती प्लास्टिकची पिशवी कोणती माहिती का, त्यात खूप साऱ्या भाज्या मावतात अशी मोठी एकच पिशवी.
एकच एवढी मोठी पिशवी घ्यायची की त्याच्यात सगळं टाकायचं, घेऊन यायचं. छोट्या छोट्या पिशव्या घेत असतात ना त्या, कांद्याची वेगळी, मिरच्यांची वेगळी, कोथिंबिरीची वेगळी, अशा 10 पिशव्या घ्यायच्या नाही, कारण त्या छोट्या पिशव्या विघटित होत त्रास देत राहतात, जिकडे जातात तिकडे चोकअप करतात. म्हणून त्या पिशव्या घ्यायच्याच नाही, एकच मोठी पिशवी. एवढी मोठी कापडी पिशवी घेऊन जाणं शक्य नाहीये. बघा, कापडी पिशवी वापरा वगैरे हे सगळं म्हणणं खूप सोपं आहे. आठवड्यातनं एकदा बाजार असला तुमच्याकडे किंवा 15 दिवसांना एकदा बाजार असेल, तर तुम्ही काय त्या छोट्या छोट्या कापडी पिशव्या घेऊन जाणार आहे? तुम्हाला सामानच असं पाहिजे एकच की त्याच्यात सगळं घेऊन जाता येईल. दुसरं, छोट्या छोट्या पाण्याच्या बाटल्या आपण जे घेतो प्रवासामध्ये, कधी जातो, पाण्याच्या बाटल्यांचं पण खूप मोठं प्रदूषण आहे. ह्या पाण्याच्या बाटल्यांना अवॉइड करता येईल. कसं करता येईल? आपल्याकडे आपल्याकडे आपलीच पाण्याची बाटली असावी, जी की असतेच, बरोबर? मग त्या प्लास्टिकच्या बाटलीचा वापर कशासाठी होतो? जेव्हा आपलं पाणी संपतं आणि बाहेर पाणी नसतं तेव्हा. मग काय करायचं? आपल्याकडे एक्स्ट्राचं पाणी ठेवायचं. दुसरं महत्वाचं, जेव्हा आपण लांबच्या प्रवासाला जातो आणि आपण स्वतःच्या गाडीने जात असतो, आम्ही हेच करतो. गाडीमध्ये मागे कशी ती 40 लिटरची टंकी असते की नाही, तीच भरून ठेवायची. आपल्याकडे पाणी येतच, ते पाणी त्याच्यामध्ये भरलं की पाण्याचा ग्लास, तांब्या असं घेऊन जायचं. जिकडे कुठे आपली गाडी थांबेल तिथे छोट्या बाटल्यांमध्ये पाणी भरून घ्यायचं. शिवाय ज्या मोठ्या माणसांच्या ज्या काही पाण्याच्या बाटल्या सगळ्या स्टीलच्या वापरायच्या. माझ्या घरात मी जे करते तेच मी तुम्हाला सांगते. आता तुम्ही विचार करू शकता की तुम्ही तुमच्या घरामध्ये काय करू शकता. जिथे जिथे आपल्याला प्लास्टिकला पर्याय आहे तिथे तो नक्की वापरायचा. जिथे पर्याय नाहीये तिथे कमी कसा करता येईल याचा विचार करायचा, बरोबर की नाही? काही ठिकाणी प्लास्टिकला ऑप्शनच नाहीये. तुम्ही म्हणाल मला बिस्किट द्या, आणि ते बिस्किट पॅक नसेल तर तुम्ही घ्याल का? कोणी घेणार नाही, कारण त्याचं पॅकिंगच असं होतं. का होतं? पाण्याचा बिण्याचा कशाचाच परिणाम त्याच्यावर होत नाही, खराब होत नाही. खाण्यापिण्याच्या वस्तू पाणी पडल्याही खराब होतात ना, त्या होऊ नये म्हणून त्याला प्लॅस्टिकचं कव्हर असतं. असं किती तुम्ही प्लॅस्टिक वाचवाल? तुम्ही ठरवायचं, तुमच्या हातात जे तुम्ही करायचं. ठीक आहे. मग आहे थर्मोकॉल. हा थर्मोकॉल कोण आहे? थर्मोकॉल आपल्या प्लॅस्टिकचा भाऊ आहे. म्हणजेच काय? जसं आपण बघितलं की प्लॅस्टिक कसा बनतो, मोनोमर्सचा असतो, तसंच थर्मोकॉल सुद्धा पॉलिस्टायरीन नावाच्या मोनोमर पासून बनलेला असतो. हे असे असे साबुदाण्याचे गोळे आहेत ना, तुम्ही कधी थर्मोकॉलची ती अशी खेळायला त्याच्यानंतर ते खायचे नसतात, ते विषारी असतात, अजिबात चांगले नसतात. पण मग हे थर्मोकॉल आपण का वापरतो? तुम्हाला माहिती आहे, आम्ही जेव्हा लहान होतो ना, तेव्हा गणपती डेकोरेशनसाठी थर्मोकॉलची शपथ एवढी डिमांड असायची. कुठे पण तुम्ही दुकानात जा, कुठे पण मार्केटमध्ये जा, थर्मोकॉलचे असे मोठेच्या मोठे असे दरवाजेच उभे करायचे लोक, आणि ते मग ते विकत घेऊन जायचे, मग त्याला कापायचे, मग त्याचा आकार बनवायचा, गणपतीचा मखर बनवायचं, आणि 10 दिवस गणपती बाप्पाचं गणपतीचं नमस्कार करून झाला, सगळा उत्सव झाला, गणपती पण विसर्जित करायचा, थर्मोकॉल पण टाकून द्यायचा. दोनही गोष्टी चूक. आपली गणपतीची मूर्ती पीओपीची असेल तर मग तिथं बिचारी, ज्या गणपतीला आपण नमस्कार केला तो 2-4 दिवसानंतर आपल्याला सोंड मोडलेला, पाय मोडलेला, वाकडा तिकडे पडलेला, कारण पीओपी पाण्यामध्ये विरघळतच नाही. तसंच थर्मोकॉलचा जो काही आपण सुंदर देखावा बनवला होता, पाण्यात टाकला, तरंगत 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 लांबपर्यंत जातो. थर्मो विघटितच होत नाही. मग काय करायचं? अशा पद्धतीने जर थर्मोकॉलचं टेन्शन क्रिएट होतं, ते का क्रिएट करायचं? बनवायचंच कशा करता थर्मोकॉल? ह्या सगळ्याचा आपल्याला नीट अभ्यास तरी आपण बनवतोय, काहीतरी कारण असेल ना. थर्मोकॉल बनवण्याचं कारण हेच आहे की हे धक्का शोषक आहे. धक्का शोषक म्हणजे शॉक ऍब्झॉर्बंट. म्हणजे समजा तुम्ही Amazon वरनं एक फोन मागवला, किंवा तुमच्या घराचा टीव्ही मागवला, किंवा फ्रीज मागवला. कोणत्या पण वेबसाईट वरनं तुम्ही Amazon काय, मिशो काय, कोणती पण घ्या, कुठली पण घ्या, फ्लिपकार्ट घ्या, तुम्ही नुसतंच गुगलवर टाकलं ना ऑनलाईन मोबाईल, तर तुम्हाला 10 ऑप्शन्स येतील. कोणत्या पण याच्यामधनं तुम्हाला जो हवा तो मोबाईल तुम्ही मागवला, तर काय होईल? त्या मोबाईलला ऑनलाईन पद्धतीने तुम्ही कुठून तरी ऑर्डर केली आहे, तिकडनं ते डिस्पॅच करतील, म्हणजे तिकडनं त्याला ते ऑर्डर बुक करतील, आणि तो जो मोबाईल असेल, तो टीव्ही असेल, तो फ्रीज असेल, जे काही असेल त्याला पॅक करतील. आता समजा ज्या ठिकाणी माझा मोबाईल बनला तो कुठेतरी पंजाब साईडला बनलेला आहे, त्याचं युनिट तिकडे आहे. तिकडे ती कंपनी, मला काय माहिती कंपनी कुठे, मी ऑनलाईन मागवलंय. आता तो तिकडनं माझ्याकडे येणार आहे.
पंजाबमधून महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रामधून पुण्यामध्ये तो मोबाईल येणार. म्हणजे कसं येणार? त्याला पॅक असं करावं लागेल, की त्या बॉक्सला कुठेही टाका, कसंही टाका, उलटं टाका, पुलटं टाका, वाकडं टाका, आतला मोबाईल तुटला नाही पाहिजे. बरोबर? जर तो तुटला, तर मग काहीही उपयोग नाही. 20, 25, 30 हजाराची वस्तू असते ती. तिचं पॅकिंग एवढं परफेक्ट पाहिजे, की त्याला स्क्रॅच पण नाही पडला पाहिजे. त्याचा जो काही आपण म्हणतो काय बरं म्हणतात चार्जर खराब नाही व्हायला पाहिजे. हेडफोन असतील डॅमेज नाही व्हायला पाहिजे. आपटल्यामुळेच हे सगळं होतं ना. साध्या दुकानातनं आपण भाजी घेऊन येतो घरी. बटाटे जरी घेऊन आलो ना पिशवीतनं 10 वेळा आपटतात. धाड, 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 धाड पिशवी. हो की नाही? कोणत्याही गाडीत बसा, बसमध्ये बसा, दणदण आपटत नाही का? मग पंजाब मधल्या कुठल्या तरी युनिट मधून माझ्या घरी येईपर्यंत तो मोबाईल किती वेळा किती ठिकाणी आपटला असेल. पण माझ्या हातात जेव्हा येतो तेव्हा मी उघडून बघते वाव किती छान आहे हा फोन. त्याला काही झालेलं नसतं. कारण किती पण त्याला धक्के बसले तरी पण ते धक्का शोषक थर्मोकॉलचं आजूबाजूला कवरिंग असतं. तुम्ही बघितलंय का कधीतरी? तो मोबाईल उघडून बघा. बॉक्स उघडलात ना तुम्ही त्याचा, की त्याच्यामध्ये असं मस्त असं अल्युमिनियम काय म्हणतात थर्मोकॉलचं असं त्याचा मस्त बॉक्स असतो. कव्हर केलेलं असतं. आणि मग इतकं परफेक्ट त्याला ठेवलेलं असतं, की कुठूनही कसाही आपटला तरी मधल्यामध्ये तो मस्त बसलेला असतो. धक्का शोषक नाजूक वस्तूंच्या आवरणामध्ये, संरक्षणामध्ये. बरं, दुसरं आहे जेवणावळीतल्या प्लेट म्हणून. हे तर एकदम विचित्र ऍप्लिकेशन आहे. पहिलं तर उपयोगी होतं, मान्य. खूप साऱ्या ठिकाणी लग्न कार्यामध्ये पंक्ती बसतात किंवा गावातली जत्रा असते किंवा चहा थर्मोकॉल असतं. थर्मोकॉल त्याच्यात बसून टाकते. विचार करा तुम्ही एका बर्थडे पार्टीला गेलात किंवा कोणीतरी लग्नाला गेलात. सगळे असे जेवायला बसले. थर्मोकॉलच्या प्लेट ठेवल्या. गरम गरम भाजी, गरम गरम भात, त्याच्यावर वरण, पुऱ्या, इथे गुलाबजाम, सगळं असं मस्त गरम पदार्थ त्याच्यावर टाकलेत. कॉमन सेन्सची गोष्ट आहे. जसं प्लास्टिक तसं थर्मोकॉल गरम केल्यावरती त्याच्यामध्ये ते विरघळणार, वितळणार, त्याचे काही अंश आपल्या अन्नात जाणार. ते अन्न आपण कौतुकाने खाणार आणि मग आपल्याला 100 प्रकारच्या व्याधी होणार. हे होतच. आपल्या शरीरामध्ये इतका प्लास्टिक आणि अशा पद्धतीने थर्मोकॉल पण एंटर करतो ते आपल्याला कळत पण नाही. विचार करून बघा आपल्या आजी आजोबांच्या काळामध्ये कॅन्सर, हार्ट अटॅक ह्या सगळ्या अशा पद्धतीच्या रोगांचा काही एवढा विशेष काही प्रभावच नव्हता. म्हणजे लोकांना किती टेन्शन असेल तेव्हा, किती कष्ट होते. कोणाच्या घरात कामाला बाई नव्हती. वॉशिंग मशीन बिशिंग मशीन तर काय एकदम अशा स्वप्नवत गोष्टी होत्या. टीव्ही पण गावात एक असायचा. त्या काळामधले आपले आजी आजोबा आणि आताचे आपण जरा विचार करून बघा जास्त आजारी कोण पडतं, जास्त कष्ट कोण करू शकतं. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी लहानपणापासून ज्या गोष्टी हाताळल्या सांभाळल्या त्याच्यामध्ये प्लॅस्टिकचा वापर कमी होता. जास्तीत जास्त धातूंचा वापर किंवा नैसर्गिक गोष्टींचा वापर होता. जसं जसं पुढच्या पुढच्या पिढीमध्ये आपण गेलो की नाही आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये प्लास्टिक इतकं इझी आलं ना की आपण सगळे प्लास्टिकला पर्यायच नाही हे बघायला लागलो. म्हणजे तुम्हाला नकळतपणे तुम्ही इतकं त्याच्या आहारी जातो की नाही आपण की एक हेडफोन खराब होत नाही तर दुसरा आपण घेऊन येतो. तो हेडफोन कसला बनलेला आहे? प्लास्टिकचाच आहे. असाच थर्मोकॉल पण एक प्लास्टिकचा पर्याय आहे. म्हणजे भाऊ आहे त्याचा. ज्या गोष्टी प्लास्टिक करत नाही त्या गोष्टी थर्मोकॉल करतो. बरोबर? असा त्याचा वापर आहे. पण त्याचे दुष्परिणाम किती भयंकर आहेत बघा. ह्याच थर्मोकॉलच्या प्लेट किंवा चहाचे कप जे आपण बोललो ना, सारखं-सारखं बऱ्याच प्रमाणामध्ये असं पोटामध्ये थर्मोकॉल गेलं ना, की कॅन्सर म्हणजे कर्करोग होण्याची शक्यता असते. रक्ताचा ल्युकेमिया किंवा लिम्फोमा म्हणजे रक्ताचे कर्करोग डायरेक्ट. रक्त आपल्या शरीरातला सगळ्यात महत्वाचा घटक आहे. रक्ताला कॅन्सर झाला म्हणजे गेलंच आपलं शरीर कामात. पर्यावरणीय प्रदूषण, पर्यावरणामध्ये जे काही प्रदूषण निर्माण होतं ते तर वेगळंच आहे. थर्मोकॉल डिग्रेडच होत नाही ना, खराबच होणार नाही, विघटितच होणार नाही. तर हे थर्मोकॉल असंच पडून राहतं. जसं प्लास्टिक आहे तसं. विघटन होण्याकरता खूप वेळ लागतो. मग काय करायचं? जाळून टाकायचं. बरोबर ना? खूप साऱ्या ठिकाणी जो काही कचरा असतो, तो घंटागाडी आली नाही 2 दिवस आमच्याकडे, आम्हीच जाळून टाकला. आपल्याला
पर्याय नाहीये म्हणून आपण हे सगळं करतो. कोण मुद्दाम नाही रिकाम्या स्वतःच्याच घरातली कामं कमी असतात का, की बाहेर जाऊन आणखीन आपण आपल्या घरातला कचरा जाळू. पण पर्याय नसेल तर आपण तो सगळा कचरा जाळून टाकतो. मग कधी-कधी तर ओला कचरा, सुका कचरा एकत्र जाळला जातो. विचार करताना काय भयंकर प्रमाणामध्ये घाण करतो आपण. नाही तर मग जे बुद्धिमान लोकं असतात ते ओला कचरा वेगळा टाकतात, सुका कचरा वेगळा टाकतात. ओला कचरा तर ठीक आहे, एखाद्या ठिकाणी पडलेला असतो, खराब होतो, सडतो. आपोआप त्याचं विघटन होत जातं. मग सुका कचऱ्याचं काय करायचं? घरासमोर तर आपण फेकू शकत नाही. मग त्याला जाळून टाकायचं. प्लास्टिक जाळल्यानंतर कसा वास येतो? तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल, की हां, अरे प्लास्टिक जळतंय कुठेतरी. असंच होतं जेव्हा आपण थर्मोकॉल जाळतो. थर्मोकॉल जाळल्याने तर आणखीन भयंकर वास येतो. म्हणजे ते समजतं, की हे काहीतरी जाळतायत आणि शिवाय त्यातनं जे काही वायू निर्माण होतात थर्मोकॉल जाळल्याने, ते अतिशय घातक असतात. म्हणजे त्याला विषारी वायू म्हणू शकतो आपण. जास्त प्रमाणामध्ये असे वायू आजूबाजूला असतील तर त्याचा परिणाम शरीरावरती होतो. अन्न पदार्थांवरती काय परिणाम होतो? थर्मोकॉलच्या भांड्यात ठेवलेले पदार्थ पुन्हा गरम केले तर स्टायरीनचा काही अंश त्यांच्यामध्ये विरघळण्याची शक्यता असते. बरोबर की नाही? याच स्टायरीनमुळे तर तो कर्करोग होतोय ना. म्हणजेच काय? या थर्मोकॉलचे आपल्या आरोग्यावरती आणि प्रदूषण असे निसर्गावरती पण दुहेरी दुष्परिणाम आहे. आपण ह्याच्यापासून वाचून राहायला पाहिजे. मग आहे काच. काचेचा आपण अभ्यास का करावा? काच हा तिसरा मानवनिर्मित पदार्थ आहे, जो आपण बऱ्याच ठिकाणी वापरतो. काचेच्या खिडक्या असतात, काचेची भिंग असतात, बरोबर? काचेचा वापर आपण मिरर म्हणून, आरसा म्हणून करतो. गाड्यांमध्ये काचा असतात. बऱ्याच ठिकाणी काचा आपण वापरतो आणि काचांमधला जो पारदर्शकता हा गुणधर्म आहे, हा सहसा दुसऱ्या कुठल्या वस्तूमध्ये आपल्याला बघायला पण मिळत नाही. काचेच्या अ, वापराने आपण दागिने बनवतो. काचेचे कानातले, काचेच्या बांगड्या, काचेची गळ्यातली. तुम्ही म्हणाल काही पण काय बोलताय, गळ्यात कोण घालेल? घालतात. काचेचे गळ्यातले असे लॉकेट्स असतात. कानातले माझ्याकडे पण एक काचेच्या कानातल्यांचा सेट. इतके सुंदर दिसतात, पण वापरायला भीती वाटते. धक्का लागला की तुटू शकतात ना, नाजूक असतात. असे अतिशय सुंदर पदार्थ, डेकोरेटिव्ह पदार्थ काचेचे बनतात. मग ही काच म्हणजे काय? सिलिका आणि सिलिकेट यांच्या मिश्रणातून ते तयार होते. अस्फटिकी, टणक पण ठिसूळ. कोणती पण काचेची वस्तू टाकून बघा खाली. नको असलेलीच टाका. फुटेल टपकन. टणक आहे, हाताला कडक लागते, पण ठिसूळ आहे, पडल्या पडल्या फुटते. अस्फटिकी, त्याला काही स्वतःचा विशिष्ट आकार नाही, क्रिस्टल नाही आहेत त्याचे. मग ह्या काचेची निर्मिती करायची तर करायची कशी? सगळ्यात पहिल्यांदा वाळू, सोडा, चुनखडी आणि अल्प प्रमाणामध्ये मॅग्नेशियम ऑक्साईड ह्या सगळ्यांना तुम्हाला मिक्स करायचं, भट्टीत टाकायचं. खूप गरम करावं लागतं, खूप जास्त टेम्परेचर लागतं. तेव्हा ते वितळतं. वितळल्यावर ते मऊ होतं आणि त्याच्या उष्णतेची मंद वाहक अशी एक काच बनते. गरम होते काच, पण हळू-हळू होते. विजेची दुर्वाहक आहे ती. वीज वाहूनच नेत नाही आणि पारदर्शक. म्हणून तर त्याचा वापर इतक्या ठिकाणी केला जातो की नाही. आता काचेला आपण जरा पुस्तकात डिटेलमध्ये बघूया. एक मिनिट हां. हं. काचेचे प्रकार. सिलिका काच. आपल्या शाळेमध्ये किंवा प्रयोगशाळेमध्ये कुठल्या पण केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये ज्या काही सगळ्या काचेच्या वस्तू बनलेल्या असतात ना, त्या असतात सिलिका काचेच्या. चांगली कडक काच असते. तर तुम्ही तापवलं तरी पण ती फुटत नाही. आणि त्याचा वापर अनेक केमिकल्सना स्टोअर करण्याकरता त्याच्यामध्ये ॲसिड ठेवता येतात किंवा काही बेसेस ठेवता येतात आणि ती सहसा रिएक्ट करत नाही अशी ती स्पेशल बनवलेली काच असते प्रयोगशाळेतल्या वापराकरता. मग आहे बोरोसिलिकेट काच. ही कोणती काच आहे? ही आपल्या औषधाच्या बाटल्यांची असते. म्हणजे खोकल्याची औषधं, तापाची औषधं, कफची औषधं, अशा अनेक काचेच्या बाटल्या तुम्ही बघितल्या असतील औषधांच्या. त्या सगळ्या बाटल्या ज्या ब्राउनिश काचेच्या घट्ट, जाड, जड काचेच्या असतात, त्या सगळ्या असतात बोरोसिलिकेट. मग हे अल्कली सिलिकेट. ही पाण्यात विद्राव्य असल्याने तिला जलकाच किंवा वॉटर ग्लास म्हणतात. ही वेगळीच असते कॅटेगरी. शिसेयुक्त म्हणजे विजेचे दिवे, ट्यूबलाईट ह्यांच्याकरता वापरली गेलेली जी काच असते त्याच्यामध्ये शिसं असतं. असे हे काचेचे अनेक प्रकार असतात. वापराप्रमाणे काच आपण बनवू शकतो. इतर प्रकार, प्रकाशीय काच, चष्मे, दुर्बिणी, सूक्ष्मदर्शी ह्या सगळ्यांच्या भिंगांमध्ये ते वापरतात. त्याचा आकारच असा असतो, की त्याच्यावर लाईट पडला ना, की त्या लाईटाचा इम्पॅक्ट होऊन आपल्याला जे बघायचंय ती वस्तू नीट दिसेल. बरोबर? मग आहे रंगीत काच. रंगीत का?
त्यात तुम्ही अनेक वेगवेगळे रंग टाकून डेकोरेशन बनवू शकता. तुम्ही बघितलं असेल अनेक आपल्या ऐतिहासिक वास्तू आहेत ना, त्याच्यामध्ये काचांचा वापर करून खूप सुंदर सुंदर गोष्टी बनवलेल्या आहेत. त्या असतात रंगीत काचा. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ऑक्साईडचे धातूचे ऑक्साईड मिसळतात आणि त्या रंगाची ती काच बनवते. मग आहे संस्कारित काच, सुसंस्कृत, जसं म्हणतो ना संस्कार केलेत त्याच्यात. कसले काच? तर त्याच्यात त्या गोष्टीचे संस्कार केलेले आहेत. समजा तुम्हाला सपाट काच पाहिजे, त्याच्यावर तशा पद्धतीचा संस्कार केलाय की ती प्लेन होईल. अपारदर्शक काच, काच आहे पण आरपार दिसणार नाही, असं स्पेशल ट्रीटमेंट त्याला दिलेली असते. त्याला काय म्हणतात? स्पेशली ट्रीटेड संस्कार. काचेचा पर्यावरणावर होणारा परिणाम. हे झालं की आपण पुस्तकातनं बघणार आहे. हरितगृह वायूंचे उत्सर्जन. काच तयार करतानाचे जे मिश्रण आहे ना, ते 1500 डिग्रीच्या आसपास तापवावं लागतं. खूप गरम करावं लागतं. त्याच्यामुळे हरितगृह वायूंचे उत्सर्जन होते. हे हरितगृह वायू कोण आहेत? कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, बरोबर? ह्या अशा सगळ्या वायूंचं जास्त प्रमाणामध्ये हवेमध्ये मिसळणं म्हणजे हरित वायूंचं उत्सर्जन. मग अविघटनशील कचरा. काच ही अविघटनशील असल्यामुळे काचेच्या टाकाऊपासूनचे तुकडे पर्यावरणामध्ये समस्या निर्माण करतात. हा अनुभव तुमच्यापैकी बऱ्याच जणांना आला असेल. आपण खेळायला ग्राउंडवर जातो, बागेत जातो किंवा मोकळ्या ठिकाणी फिरायला जातो. कधी कधी चप्पलच्या मधनं पण काच घुसते पायामध्ये. काचेचे तुकडे एकदा पडले ना की ते तुटतात, आणखीन छोटे होतात, पण ते गायब होत नाही. ती अविघटनशील आहे. एकदा बनली की बनली, स्वतःहून विघटित होणार नाही. म्हणून ते पर्यावरणामध्ये जिकडे पडतात तिथे फार मोठ्या समस्या. शिवाय काही बुद्धिमान लोक सॉलिड कचरा म्हणजे जो आपण घन कचरा असतो त्याच्यामध्ये काचेच्या वस्तू टाकतात. जिथे मोठ्या बाहेर जे असतात ना मोठे मोठे डस्टबिन्स, तिथे लोक कचरा टाकतात. तिथे त्या काचेच्या फुटलेल्या तुटलेल्या वस्तू असतात तिथे अशाच पडलेल्या असतात कचऱ्यामध्ये. आणि तुम्हाला माहितीये भरपूर ठिकाणी अशा त्या मोठ्या मोठ्या डस्टबिन्स, कचऱ्याच्या पेट्यांच्या इकडे गायी, कुत्री हे जाऊन काहीतरी अन्न शोधत असतात. आणि ते पोळी बिळी काय दिसेल ते शोधण्याकरता ते खातात. आणि त्याच्यामध्ये जर काच गेली तर विचार करावर त्यांना किती जखम होईल आतमध्ये. बरोबर ना? सो असा आपला मूर्खपणा आपल्यामुळे इतर प्राण्यांना, सजीवांना धोकादायक ठरतो. पर्यावरणामध्ये ही काच समस्या निर्माण करते. खरं तर काचेचं पुनर्चक्रीकरण करता येतं. 100% काच पुन्हा बनवता येते. जेवढी तुटली तेवढीच्या तेवढी पुन्हा बनवता येते. पण तिला कलेक्ट करता यायला पाहिजे, तिला नीट वापरता यायला पाहिजे. असं केलं ना तर तुम्हाला पुनर्चक्रीकरणातनं त्याच्या पर्यावरणातले धोके कमी करता येतात, पण टाळता येत नाहीत. बरोबर? अशा पद्धतीने ही जी काच आहे ही आपण आता पाहिली. आता आपण जरा त्याला पुस्तकांमध्ये बघू. पुस्तकामध्ये जरा एक डिटेलमध्ये आपण बघूया या धड्याला. ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचंय की आपण कोणत्या कोणत्या मानवनिर्मित पदार्थांचा अभ्यास करतो, म्हणजे पदार्थ आपल्या वापरात येईल. बरोबर की नाही? आता तुम्ही मला हे सांगा की काचेची कुठली गोष्ट तुम्ही आतापर्यंत हाताळली? सांगा बरं. कोणी अनम्यूट करू शकता, असं काही नाहीये. तुम्हाला कोणाला बोलायला आवडत नाही का? तुमचे माईक फार लांब असतात. तुम्ही आतापर्यंत काचेची कुठली वस्तू वापरली आहे का, असा प्रश्न आहे. कोणती वापरली? शाबाश. काय वापरलंय? काचेच्या बांगड्या. फॅन्टॅस्टिक, व्हेरी गुड. काचेच्या बांगड्या, बरोबर. अजून काय काय वापरलंय काचेचं? व्हेरी गुड. आता तुमचा माईक बंद करा, बाकीच्यांनी बोला. या इकडच्या मुली सगळ्या छान वेड्या बेड्या घालून बसल्यात. माईक ऑन करा, तुमच्याकडे माईक असतो, मला माहितीये. सांगा कुठली काचेची वस्तू तुम्ही वापरली आहे? पाण्याची ग्लास. पाण्याची ग्लास. हा, पाण्याचे ग्लास. करेक्ट. कधी फुटलाय का कुठला ग्लास तुमच्याकडनं? नाही फुटला अजून? व्हेरी गुड. नका फोडू, कारण काचेचं विघटन होत नाही, आपण आत्ताच पाहिलंय. आता जरा पुस्तकाकडे बघा. हा धडा संपलाय आज आपला. आपण त्याला एकदा पुस्तकामधनं बघू, म्हणजे आपला सगळा अभ्यास झाला. एकच धडा आपला उरतो, बायोचा शेवटचा. बघा,
मानवनिर्मित पदार्थ जसं आपण बोललो मागच्या वेळेला आपण प्लास्टिक डिटेलमध्ये बोललो होतो. सगळं काही आपण प्लास्टिकचं अथपासून इतीपर्यंत बरोबर बोललोय. थर्मोप्लास्टिक, थर्मोसेटिंग, बिटिंग, किटिंग काय सगळं बोललोय आपण थर्मोबद्दल. मग त्याचे गुणधर्म बघितले, कोणतं प्लास्टिक कुठे वापरतात ते बघितलं. आपल्या दैनंदिन वापरामध्ये कसं कसं आपण प्लास्टिक वापरतो आणि कसं नाही वापरलं पाहिजे हे पण आपण बोललो. कारण तो आपल्या दृष्टीने पर्यावरणातला सगळ्यात घातक पदार्थ आहे, बरोबर? आता इथे ना एक खूप मस्त टेबल दिलेला आहे. हा आपण मागच्या वेळेला बरोबर बघितला होता. आता जरा नीट बघूया. कारण आता आपल्या धड्याला पुस्तकातनं आपल्याला एंड करायचंय ना. तर जरा काही पुस्तकातल्या राहिलेल्या महत्त्वाच्या गोष्टी चेक करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दिलंय बघा भाजी 1 ते 2 आठवड्यामध्ये गायब होते, विघटित होते. सुती कपडा 1 वर्ष, लाकडाला 10 ते 15 वर्ष आणि प्लास्टिक हजारो वर्ष. हे भगवान! मला किती जन्म घ्यावे लागतील. तरी पण मी आज क्रिएट केलेला प्लास्टिकचा कचरा संपणार नाही. अविघटनशील आहे. म्हणून आपण काय करायचं? या 4 आर सिद्धांताचा वापर करायचा. 4 आर. रिड्यूस, कमी वापर. मगाशी मी तुम्हाला काय म्हटलं? एकच मोठी पिशवी घेऊन न्यायची. त्याच्यामध्ये सगळं टाकून घेऊन यायचं. घरी येऊन धुवून टाकायचं. काय फरक पडतो? मग आहे रियूज. पुन्हा पुन्हा त्या गोष्टींचा वापर करायचा. एकदा घेतलं की नाही तेच वापरायचं खराब होईपर्यंत, तुटक-फुटेपर्यंत. त्या बाबतीमध्ये भारतीय लोक म्हणजे अतिशय कंजूस आहेत. कोणी आपला हात नाही धरू शकत त्याच्यात. म्हणजे एखादी गोष्ट फेकून द्यायची तर ती किती त्याला वापरून फेकायची हे सगळ्या जगाने आपल्याकडनं शिकलं पाहिजे. आपला एखादा चांगला ड्रेस आपल्याला नसला होत तर आपण काय करतो? ज्याला होतो त्याला देऊन टाकतो, पण फेकत नाही. त्याला पण जेव्हा तो होत नाही किंवा तो वापरून वापरून खराब पडतो तेव्हा तो काय करतो? समजा टी-शर्ट. तर तो टी-शर्ट आता असा झालाय की कोणीच वापरू शकत नाही. खूप वापरलाय, डाग पडले, खराब झाला, फाटला, 1-2 होल पडले. मग त्याला आपण पुसायला घेतो. ते पुसून झालं की आपण त्याला पाय पुसायला घेतो. तिथलंही पुसून झालं की मग आपण त्याला बाहेर ठेवतो. पावसा-बिवसाचं पाणी येऊ नये म्हणून, काय होऊ नये म्हणून ठेवतो. आणि एकदमच गेला, बेकार झाला की आपण त्याला बाहेर ठेवतो. एखादा प्राणी मारायला. आपण काहीही फेकत नाही. आपण त्याला रियूज करतो. रिसायकल करणं आपल्या हातात नाहीये. रिसायकलिंग करता मशिनरी असते. पण आपला कचरा आपण ओला वेगळा, सुका वेगळा एवढं जरी केलं तरी पण खूप होतं. रिकव्हर, पुन्हा मिळवायचं. जसं आपण करतो. कचऱ्यात गोष्टी फेकून देतो आणि त्यांना पुन्हा रिकव्हर करतो. नाही, नाही मला पेन्सिल पण पाहिजे, मला रबर पण पाहिजे, उगाच फेकलं होतं. पुन्हा काढून घेतो. असं आपण केलेल्या कचऱ्यामधनं आपण रिकव्हर करायचं, की आपल्याला काय हवंय ते पुन्हा घ्यायचं आणि पुन्हा वापरायचं. असं केल्याने काय होतं? खूप सारा कचरा कमी होतो आणि घरातला कचरा वाढतो. चला, थर्मोकॉल बद्दल आपण जे बोललो होतो, आपण मगाशीच त्याच्याबद्दल डिस्कस केलेलं आहे, की हा जो थर्मोकॉल आहे, हा कसा बनतो? तर हा पॉलिस्टायरीन या संश्लिष्ट पदार्थाचं एक रूप आहे. आपण एक पॉलिमर आहे. 100 पेक्षा अधिक तापमानावरती द्रव अवस्थेमध्ये जातं आणि थंड केल्यावरती स्थायू अवस्थेमध्ये. पीपीटी मध्ये एक चित्र होतं बघा. त्याला तुम्ही जेव्हा लिक्विड करता, कुठे गेलं ते चित्र वरती आहे. वितळल्यावरती 100 डिग्री पेक्षा ते असं दिसतं. आणि जेव्हा ते घट्ट होतं, थंड होतं, तेव्हा त्याचे असे तुकडे तुकडे करता येतात. पूर्णपैकी ते व्यवस्थित बनतं. ठीक आहे. आता ह्या थर्मोकॉलचा काय काय दुष्परिणाम होतो आपण ऑलरेडी बोललोय. त्याच्यामध्ये कर्कजन्य घटक असतात, कर्करोगजन्य आणि जैव अविघटनशील आहे. त्याच्या ज्वलनातनं पण खूप मोठं प्रदूषण होतं, बरोबर? आणि लोक बिनधास्त वापरतात लग्न कार्यामध्ये, जेवण, पाणी बिणी करता. आपण नाही वापरायला पाहिजे आणि आपण सांगायला पाहिजे. आपल्या घरामध्ये जर कुठलं कार्य असेल तर आपण सांगायचं नको, ह्यातनं खूप सारं प्रदूषण निर्माण होणार आहे, बरोबर? आता इथे खूप महत्वाचा मुद्दा आहे बघा. थर्मोकॉल बनवणाऱ्या कंपनीत काम करणाऱ्या व्यक्तींच्या शरीरावरती होणारा परिणाम हा खूप भयंकर असतो. कारण हे लोक सारखं त्याच कंपनीमध्ये रोज जातात ना आणि त्यांच्या शरीरावर ह्या सगळ्याचा परिणाम होत राहतो. मग त्यांना डोळे, श्वसन संस्था, त्वचा, पचन संस्था या सगळ्याचे आजार होण्याची शक्यता असते. आणि गर्भवती महिलांना गर्भपात होण्याचा धोका पण असतो. द्रवरूप स्टॅरिनमुळे त्वचा भाजण्याचा धोका असतो. 100 डिग्रीला गरम असतं ना ते. ते स्किनवर पडलं की गेली ना स्किन कामात. असं हे भयंकर आहे. म्हणून त्याच्यापासून लांब राहायचं आपण. काच. काच कशी बनते? कच्चा माल, भट्टी, वितळवलं, इकडे आली वितळलेली काच. ह्या रुळावरनं नेलं, कटरवर नेलं, जे पाहिजे त्या आकारामध्ये टाकलं. युट्यूबवर तुम्ही असं सर्च करा, काचेचे पदार्थ. तुम्हाला खूप वेगवेगळे व्हिडिओज दिसतील. मस्त वेगवेगळ्या गोष्टी बनतात. काचेच्या बांगड्यांचा पण एक मस्त मोठा व्हिडिओ आहे, 8-9 मिनिटाचा आहे. बघा, किती वेगवेगळ्या रंगाच्या, हिरव्या आणि लाल असे 2 आहेत त्याच्यामध्ये. किती छान रंगाच्या त्या बांगड्या बनतात.
कशा बनवतात अशा गोल 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 करून. ठीक आहे. आता ही कशी बनते? आपण मगाशीच वाचलं होतं, सिलिका आणि सिलिकेट यांच्या मिश्रणातून तयार झालेला अस्फटिकी टणक पण ठिसूळ पदार्थ. अर्थात सिलिका म्हणजे काय? SiO2. त्याला आपण काय म्हणतो? वाळू. बरोबर? त्याच्यामध्ये सोडा लाईम काच, बोरोसिलिकेट काच अशा वेगवेगळ्या काचेचे प्रकार सुद्धा आपण वरती थोडक्यात बघितलेले आहेत. आता ही काच कशी बनवतात? वाळू, सोडा, चुनखडी आणि मॅग्नेशियम ऑक्साईड किती डिग्रीचं बघा, 1700 डिग्रीला तापवायचं. ओके. एवढं तापवलं की ते वितळतं. त्याच्यामध्ये जुन्या काचेचे तुकडे पण टाकायचे, रिसायकल करायचे. त्याच्यामुळे सुमारे 850 डिग्री तापमानावरती ते वितळतं. जुनी काच टाकली ना की ते लवकर वितळतं. नवं सगळं असलं की त्याला वेळ लागतो. आता मिश्रणातील सर्व पदार्थ द्रवरूपात गेल्यावरती 1500 डिग्री पर्यंत तापवायचं आणि एकदम थंड करायचं. गरम, थंड, चपाक असं केल्यामुळे काय होतं? त्याला स्फटिक रूप घेत नाही, तर अस्फटिकी पारदर्शक रूप घेतं. म्हणजे त्यातनं आरपार बघता येईल असं ते रूप घेतं. यालाच आपण सोडा लाईम काच असं म्हणतो. आता ह्या काचेचे गुणधर्म. सगळ्यात पहिले तर ते काय आहे? ती तापवल्यावर मऊ होते आणि हवा तो आकार त्याला देता येतो. म्हणूनच त्याच्यापासून अनेक वस्तू बनवतात. त्याची घनता तिच्यामधल्या घटक तत्वावरती अवलंबून असते. बरोबर? आपल्याला हवी तशी आपण बनवू शकतो तिला. ती उष्णतेची मंद वाहक आहे आणि जलद उष्णता दिल्यावरती ती काय होते? उष्ण काच जलद थंड केल्यास ती तडकते किंवा फुटते. एकदम तापवली आणि थंड गेली की तुटून जाते, तुटतात वस्तू काचेच्या. ती विजेची दुर्वाहक आहे. बॅड कंडक्टर, त्याला शॉक नाही लागत. ठीक आहे. म्हणून त्याला विद्युत विसंवाहक म्हणून वापर करतात. काच पारदर्शक असल्यामुळे प्रकाशाचा बराचसा भाग काचेतून पारेषित होतो, म्हणजे आरपार जातो. पण काचेमध्ये क्रोमियम, व्हॅनेडियम किंवा आयन ऑक्साईडचा अंतर्भाव केल्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये प्रकाश शोषला जातो. हे आपल्यावरती आहे ना, कशी बनवायची. सिलिका काच आपण जे मगाशी म्हणालो, त्याच्यावर आम्लारीचा काहीच परिणाम होत नाही, म्हणून ती प्रयोगशाळेमध्ये वापरतात. बोरोसिलिकेट आपण जसं बोललो, औषधांच्या बाटल्यांमध्ये बोरोसिलिकेट असते. नंतर आहे अल्कली सिलिकेट काच. वाळू आणि सोड्याचं मिश्रण तापवून ही बनवतात. त्याच्यामध्ये तिला जलकाच किंवा वॉटर ग्लास असं पण म्हणतात. शिसयुक्त काच. ह्याच्यामुळे आपल्याला काय हवंय? ह्या सगळ्यावरच्या जिन्नसामध्ये आपण शिस टाकलं तर काय होतं? शिसेयुक्त काच चकचकीत असते. त्याच्यामुळे विजेचे दिवे, ट्यूबलाईट वगैरे बनवण्याकरता ती वापरतात. प्रकाशीय काच. ह्याचा वापर कशा करता होतो? प्रकाशाच्या पदार्थांमध्ये. सूक्ष्मदर्शी, दुर्बिणी, चष्मे, भिंग ह्याच्याकरता ही शुद्ध प्रकारची काच असते. रंगीत काच. सोडा लाईम काच वरती जी असते ती असते, त्याला रंग द्यायचा असेल तर त्याच्या मिश्रणामध्ये वेगवेगळे धातूंचे ऑक्साईड टाकायचे. निळ्या रंगासाठी फेरस, लाल रंगासाठी ऍक्च्युली फेरस लाल रंगासाठी आहे. निळ्या रंगासाठी कॉपर आणि हिरव्या रंगासाठी लाल रंगाची काच मिळवण्याकरता कॉपर ऑक्साईड. हे गडबड आहे. हे तुम्हाला जरा मी सांगते. हे इंग्लिशच्या पुस्तकामध्ये बरोबर आहे. ठीक आहे. फेरसचा रंग म्हणजे लोखंडाचा रंग जनरली लाल असतो आणि कॉपरचा रंग हिरवट निळा असतो. ठीक आहे. मला वाटतं हे वरखाली प्रिंट झालेलं आहे. संस्कार आहेत का? जसं आपण म्हणालो, जसं हवं तसं आपल्याला त्याच्यापासून वस्तू बनवता येतात. जसं की बघा, कशासाठी आपल्याला ती काच पाहिजे? मला कारची जी काच आहे ती घरातल्या काचेपेक्षा जाड असणार आहे की नाही? विशिष्ट संस्कार गरजेचे आहेत. तसंच दिसलं पाहिजे पण पूर्ण नाही दिसलं पाहिजे. अशा पण काचा असतात ना, अर्ध पारदर्शक. त्याला तसं बनवायला पाहिजे. ठीक आहे ना. त्याच्याकरता ज्या ज्या गोष्टी त्यात टाकाव्या लागतात त्या बदलल्या की त्या त्या प्रकारचे संस्कार त्या काचेवर होतात. बरोबर की नाही? म्हणजेच ही काच जी असते ती आपण अनेक गोष्टींसाठी पर्याय म्हणून वापरतो. आता बघा ना, औषधाच्या बाटल्या, प्रयोगशाळेतल्या बाटल्या, घरातल्या काचा, हे बघा काचेचे दोरे. ठीक आहे. आता प्रयोगशाळेमध्ये वक्रनलिका तयार करण्याची कृती शिक्षकांच्या निरीक्षणाखाली करा. हे तुम्हाला शाळेमध्ये जर करता आलं तर नक्की करा किंवा युट्यूबवर याचे व्हिडिओ आहे. आता सूर्यप्रकाशामुळे अपघटन होऊ नये म्हणून काही विशिष्ट पदार्थ कोणत्या प्रकारच्या काचेच्या बाटलीत साठवतात? ब्राऊन कलरची काच असते, त्याच्यामुळे सूर्याचा प्रकाश आत जात नाही. रस्ता अपघातामध्ये इजा होऊ नये म्हणून वाहनांमध्ये कोणत्या प्रकारची काच वापरते? आपली जी वाहनं असतात ना त्याच्यामध्ये बहिर्वक्र का अंतर्वक्र दोन प्रकारच्या काचा असतात. बहिर्वक्री, अंतर्वक्री. कुठे अंतर्वक्र आणि कुठे बहिर्वक्र वापरतात? जरा विचार करा आणि मला सांगा. पुढच्या लेक्चरला सांगा. आता आपल्याला हे पण काचेचं सांगितलंय बघा. काच तयार करताना मिश्रण 1500 डिग्रीच्या आसपास तापवतात.
त्याकरता इंधनाच्या ज्वलनामधून सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड हे तीनही डेंजरस गॅसेस, ज्याला आपण ग्रीन इफेक्ट गॅसेस असं म्हणतो, हरित गृह वायू, त्याचा परिणाम पर्यावरणावरती होतो. ह्या सगळ्या वायूंमुळे ना आपल्या पृथ्वीवरचं जे तापमान आहे ना ते वाढतं. तापमान वाढलं की काय होतं, म्हणजे सूर्याच्या किरणांना ते अडकवून ठेवतात आणि त्याच्यामुळे आपलं तापमान वाढतं. तापमान वाढलं की काय होतं, सगळीच गडबड होते. पृथ्वीवरती खूप सारा भाग हा बर्फाचा आहे आणि तो बर्फ वितळला तर बराचसा पृथ्वीचा भाग जमिनीचा पाण्याखाली जाईल. त्याला म्हणतात ग्रीन हाऊस इफेक्ट. तर ते सगळं होण्याकरता एवढं हाय टेम्परेचर हे डेंजरस असतं ना, म्हणून काचेचे पुनर्चक्रीकरण चांगल्या प्रकारे होऊ शकते आणि ते केल्यास हा धोका टाळला जाऊ शकतो. म्हणजे असं होतं की हे गॅसेस कमी करायचे पण काच तर बनवायची, म्हणून जी बनलेली आहे तिला पुन्हा वापरायचं, म्हणजे टेम्परेचर कमी होतं. काच अविघटनशील असल्यामुळे तर काचेच्या टाकाऊ वस्तूंचे तुकडे पाण्याबरोबर जलाशयामध्ये वाहून गेल्यास तेथील अधिवासावर याचा प्रतिकूल परिणाम होतो. तसेच या तुकड्यांमुळे सांडपाण्याची गटारे तुंबून समस्या निर्माण होते. एकदा काच बनली ना की ती काच डिकम्पोज होत नाही, बरोबर, म्हणजे ती खराब झाली की झाली. म्हणून आपल्याला काय करावं लागतं, त्याला फेकताना काळजी घ्यावी लागते. पाण्यामध्ये गेली तर ती अडकून राहते, तिथे पाणी साचतं, प्लास्टिक जमा होतं आणि झालं सगळं तुंबून जातं. शिवाय ते टोकदार असतं, रक्त लागणं, पाण्यामध्ये बरेच प्राणी असतात बघा, त्यांना लागलं, दुखलं, खुपलं, त्यांना हानी होऊ शकते. सो ही काच जी आहे ना बनवणं जितकं इंटरेस्टिंग आहे, वापरणं तितकंच भयंकर आहे. काचेच्या ग्लासमध्ये पाणी प्यायला मला पण भीती वाटते, मी तर कधीच पित नाही. कशाला, पडला बिडला फुटला तर आई मारेल ना, नको. स्टीलचे ग्लास बरे, आपटले तरी तुटत नाही. सो दिसायला सुंदर वस्तू, जसं मी तुम्हाला म्हणाले ना माझ्याकडे काचेचे कानातले आहेत, मी एक पण वापरले नाही, तसा तसा बॉक्स ठेवलेला आहे, बघायला किती छान दिसतात. कोणाला गिफ्ट पण देऊ शकत नाही आणि स्वतः पण वापरू शकत नाही, अशा वस्तू आहेत त्या. तुम्हाला एक खरा खरा किस्सा सांगते. आमच्या एका कार्यक्रमामध्ये, घरामध्ये आमच्या कार्यक्रम होता, तर आम्हाला गिफ्ट पॅक काय मिळालं, 6 काचेचे ग्लास आणि एक पाण्याचा जार काचेचा. खूप चांगली अशी रंगीबेरंगी त्याच्यावर डिझाईन होती. म्हणलं अरे वा, किती छान आहे. तर तो एक काचेचा ग्लास नुसताच मी काढला आणि ठेवला, इतका तो बेकार होता, म्हणजे इतका तो खराब क्वालिटीचा तो होता. नुसताच दिसायला चांगला होता, धरला आणि तो फुटला. दाबलं पण नाही बरं का मी त्याला. आता काचेची वस्तू आहे, मी म्हटलं ना तुम्हाला, मलाच भीती वाटते. एकदम सांभाळून धरला तर तो फुटला, स्वतःच फुटला आणि माझ्या बोटातच ती काच घुसली. सगळं घळघळ रक्त. असे मला त्या काचेबीचेच्या वस्तू काही आवडत नाही. त्याच्यामध्ये ते मला स्वतःलाच लागलं. तेव्हापासून तर म्हटलं, इस घर में काच चलेगा ही नहीं. म्हणून काचेपासून सावधान राहायला पाहिजे. कारण ती दिसायला खूप सुंदर असली, आकर्षक असली, तरी पण तिचा वापर आणि त्याचं विघटन, त्याचे डिस्पोजल, सगळ्याच गोष्टी काळजीपूर्वक हाताळाव्या लागतात. पण हेच जर मी लॅबमध्ये गेले आणि तिथल्या वस्तूंना बघितलं तर मला कशाचीच भीती वाटत नाही, कारण त्यातलं काहीच फुटत नाही, तुटत नाही. तुम्ही त्याला स्टँडवर ठेवा, खाली तापवा, एक पण बिकर फुटणार नाही, एक पण कोनिकल ग्लास फुटणार नाही, कारण ती काचच तशी असते. पण आपल्या आजूबाजूला असलेल्या वस्तू अशाच असतात का? माहिती नसल्यावरती काळजीपूर्वक सांभाळायच्या आणि नीट वापरायच्या. अशा पद्धतीने हा धडा आपला इथे संपला आणि हा आपला केमिस्ट्रीचा लास्ट लेसन आहे. ह्याच्या पुढे आपला बायोचा लास्ट लेसन, त्याचं नाव आहे परिसंस्था, की आपला सिलेबस ओव्हर. चला भेटूया पुढच्या वेळेला आणि परिसंस्थेचा अभ्यास करूया. थँक्यू सो मच. थँक्यू प्रेमा मॅम. बाय मुलांनो. बाय संगीता मॅम. माईक ऑन, हा माईक ऑन करून बाय केलाय मला. टाटा. बाय. 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 बाय.